आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणी शहरातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्यानंतर पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या हिंसाचाराला सकल हिंदू समाजासच जबाबदार धरणारे वक्तव्य परभणीचे खासदार संजय जाधव आणि खासदार फौजिया खान यांनी केल्याचा आरोप आमदार मेघना बोर्डीकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे। त्या प्रकरणी या दोघांवरही गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील मेघना बोर्डीकर यांनी यावेळी केली। या पत्रकार परिषदेला डॉक्टर केदार कटिंग, राजेश देशमुख, सुरेश भुमरे, मंगल मुदगलकर, आनंद बनसोडे, रितेश जैन, बाळासाहेब भालेराव आदींची उपस्थिती होती। संवैधानिक पदावरील व्यक्तींनी दिल्लीत बसून असं वक्तव्य करणं चुकीचं असून त्यांनी माफी मागावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करावी व त्यांचं वक्तव्य पाहता काही मंडळींनी जाणीवपूर्वक तर हा प्रकार घडवलेला नाही ना, अशी शंका देखील त्यांनी यावेळी उपस्थित केली। जाती जातीमध्ये द्वेष पसरवून महाराष्ट्र अशांत करण्याचा अशा मंडळीचा डाव असू शकतो, त्यामुळे त्याची सखोल चौकशी करावी आणि संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे याचाही शोध घ्यावा अशी मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली आहे। परभणी शहरातल्या व्यापारपेठेतील दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि संबंधित व्यापाऱ्यांना प्रशासनानं मावेजा वितरित करावा अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघानं राज्य सरकारकडे केली असून जोपर्यंत मावेजा मिळणार नाही व पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची तडकाफडकी बदली होत नाही तोपर्यंत बाजारपेठ बेमुदत बंद राहील असा इशारा देण्यात आला आहे। बुधवारी सकाळपासूनच दुपारी उशिरापर्यंत व्यापारी पेठांमधून घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी संघाची आज सकाळी छत्रपती शिवाजी चौकामध्ये व्यापक बैठक संपन्न झाली। या बैठकीला हजारो व्यापाऱ्यांची उपस्थिती होती। या संतप्त व्यापाऱ्यांनी 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला, तर संबंधित आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर 11 डिसेंबर रोजी संपूर्ण शहरात त्या घटनेच्या निषेधार्थ काही संघटनांनी पुकारलेल्या बंद दरम्यान प्रशासनाला निवेदन सादर करण्याचं निमित्त करून समाजकंटकांनी बाजारपेठांमधून केलेल्या तुफान दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनांचा देखील तीव्र निषेध व्यक्त केला आहे। परभणीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेच्या तोडफोडीची अत्यंत दुर्दैवी घटना घडली। यानंतर दुसऱ्या दिवशी बंद दरम्यान शहरामध्ये हिंसक वळण लागलं आणि यातून अनेक व्यापारी तसंच नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक वाहनं फोडण्यात आली, तर अनेक व्यापाऱ्यांची दुकानं व दवाखाने आदींवर दगडफेक करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आज पोलीस दलाच्या वतीनं परभणी शहरातून पथसंचलन करण्यात आलं। सर्व व्यापाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, त्याचबरोबर नागरिकात असलेली दहशत कमी व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं हे पथसंचलन करण्यात आलं। शहरातल्या प्रमुख भागावरून परभणी पोलीस दलातील सर्वच अधिकारी व सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या पथसंचलनामध्ये सहभाग नोंदविला। गुडघे दुखत आहेत? आता काळजी नको। आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 9923300914। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड झाली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंद दरम्यान काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीसह जाळपोळीच्या दुर्दैवी घटना देखील चिंताजनक असल्याचं नमूद करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्व व्यापाऱ्यांना या नुकसानीचा मावेजा मिळावा या दृष्टीनं विरोधी पक्षनेत्या या नात्यानं आपण सर्वतोपरी पाठपुरावा करू असं ठोस आश्वासन दिलं। मंगळवार आणि बुधवारच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते दानवे यांनी आज दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व्यापारी पेठांना भेटी दिल्या। रेल्वे स्टेशन रोड व विसावा कॉर्नर भागातील दगडफेकींसह जाळपोळीच्या घटनांमधील व्यापाऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करीत त्याचा अंदाज घेतला। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील, विशाल कदम, डॉक्टर विवेक नावंदर, अरविंद देशमुख, रवी पतंगे,
प्रशांत ठाकूर, अनिल डहाळे आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान ग्रंथाचा एका माथे फिरून अवमान केला. या घटनेचा जाहीर निषेध करत निरपराध व्यापारी, वाहन मालक, नागरिक यांच्या मालमत्तेचं झालेलं नुकसान लक्षात घेता त्यांच्या पंचनाम्याला गती देण्यात यावी अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अशा दुर्दैवी घटनांमुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांसोबतच आंबेडकरी अनुयायांनाही मोठं दुःख झालंय असंही त्यांनी म्हटलं. काल परभणी शहर बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारात काही लोकांनी दुकानांची, वाहनांची, घराची व इतर मालमत्तांची प्रचंड नुकसान केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असे कृत्य करतील असं वाटत नाही. शांततेच्या मार्गाने चालत असलेल्या बंदच्या आडून काही समाजकंटकांनी जातीमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी तसंच शहराची आर्थिक घडी विस्कटण्यासाठी तर असं कृत्य केलं नसेल ना, याबाबतची सखोल चौकशी आणि तपास होणं गरजेचं असल्याचं मत आमदार राजेश विटेकर यांनी व्यक्त केलंय. परभणी शहरात 10 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीच्या अवमानाच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या आंदोलनात अनेक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आज गुरुवारी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांसमवेत एक बैठक देखील संपन्न झाली. जिल्हाधिकारी यांनी आंदोलनातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं यावेळी सांगितलं. तर यावेळी व्यापाऱ्यांनी नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा दिलाय. परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान ग्रंथाचा एका माथे फिरून अवमान केलाय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या शहरातील दंगली प्रकरणी जिल्हा प्रशासन, विशेषतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यात समन्वय असल्याचं दिसून आलं. एकंदरीत प्रशासनाचा दुर्लक्षितपणामुळेच ही घटना घडली असल्याचं मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलंय. अंबादास दानवे आज परभणीत झालेल्या नुकसानग्रस्तांच्या भेटीसाठी परभणीत आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना जिल्हा प्रशासनावर कठोर असा आरोप केलाय. आज ठाणे इथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परभणी येथील शिवसेना नेते प्रवीण देशमुख यांनी भेट घेत परभणी इथं घडलेल्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. संविधानाची विटंबना करणाऱ्या माथेफिरूवर आणि विटंबनेच्या दुसऱ्या दिवशी शहरभर हैदोस घालत व्यापाऱ्यांच्या मालमत्तेचं जाणीवपूर्वक नुकसान, वाहनांची तोडफोड करत बाबासाहेबांच्या सच्च्या अनुयायांना बदनाम करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाची कारवाई करण्याची विनंती देशमुख यांनी केली आहे. यासोबतच संवैधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांधवांना या गदारोळात हकनाक आरोपी करण्यात येऊ नये अशी महत्वाची विनंती देखील त्यांनी यावेळी केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमानाच्या निषेधार्थ घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आयोजित केलेल्या बंदच्या आवाहनाला छोट्या मोठ्या सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनेदरम्यान पोलीस प्रशासनानं घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेबद्दल जिल्हा व्यापारी महासंघाच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी व प्रभारी पोलीस अधीक्षकांच्या भेटीदरम्यान टीकेची झोड उठवली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज व्यापारी महासंघाच्या एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. यावेळी संतप्त व्यापाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळची घटना निश्चितच निषेधार्ह असल्याचं सांगत पोलीस प्रशासनानं वारंवार सांगून सुद्धा कोणीही या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही किंवा पांगवलं देखील नाही असा आरोप केला. तर जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा आंदोलनकर्त्यांचे लक्ष ठरल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. परभणी जिल्ह्यात टिप्पर चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात आली आहे. धनगर टाकळी येथून शरद जोगदंड यांचं टिप्पर क्रमांक MH48 TR 942014 या अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याची फिर्याद चुडावा पोलिसांना देण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाट यांना मिळालेल्या माहितीवरून शेख सलीम, बापूराव डुकरे आणि निखिल ढके तिघही राहणार धनगर टाकळी यांनी त्यांच्या साथीदारामार्फत हा गुन्हा केल्याचं कळाल्यावरून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल करत टिप्पर शेख जमीर शेख गुलाब राहणार अहमदपूर यांना विक्री केल्याचं सांगितलं. या गुन्ह्यामध्ये 4 आरोपींना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त करून चुडावा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल,
सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. परभणी शहरात बुधवारी बंद दरम्यान झालेली दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी परभणी पोलिसांनी बौद्ध आणि मागासवर्गीय वस्तींमधील नागरिकांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय. कोम्बिंगमध्ये निरापराध जनतेचा होणारा छळ तात्काळ थांबवण्याची मागणी लाल सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन केली आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती गंगाखेड शहरातील मुख्य भगवती चौकात साजरी करण्यात आली. महापुरुष जयंती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यानिमित्त गोदावरी गंगा स्वच्छता दूत अॅडव्होकेट अशोक कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. सर्व महापुरुषांच्या जयंत्या विविध जाती धर्मियांच्या वतीनं एकत्रितपणे साजरी करण्याचा पायंडा गंगाखेड येथे सुरू करण्यात आलाय. या अंतर्गत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्य चौकामध्ये स्वर्गीय मुंडे यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी गोविंद यादव, प्रल्हाद झोलकर, बाळासाहेब राखे, बाळासाहेब पारवे, माधव चव्हाण, नारायण घनवटे, दिगंबर यादव, श्रीपाद कोदरीकर, विशाल मुंडे, शिवराज मुंडे, इस्जाक अन्सारी आदींची उपस्थिती होती. परभणी येथील डॉक्टर रवींद्र मानोतकर आणि डॉक्टर संध्या मानोतकर यांच्या वतीनं श्रीमती शांताबाई मानोतकर संगीत समारोहाचं आयोजन करण्यात आलंय. मागील 13 वर्षापासून शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात हा संगीत समारोह संपन्न होणार आहे. भारतीय संस्कृतीचा एक अमूल्य असा ठेवा असलेल्या शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात यावेळी गायन व वादन असे दोन्ही प्रकार सादर होणार आहेत. तसंच गायनामध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय दोन्ही प्रकार सादर होतील. परभणीच्या बालविद्या मंदिर हायस्कूल वैभवनगर विभागातील वर्ग 9 क मध्ये शिकत असलेल्या स्वराज श्रीनिवास पुंजारे या विद्यार्थ्यानं बालविद्या मंदिर हायस्कूलमध्ये आयोजित शालेय विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या या प्रयोगाला 3रं पारितोषिक मिळाले. स्वराज पुंजारे यानं या प्रदर्शनास अल्गी बायोफ्यूल तयार करणे हा प्रयोग सादर केला. त्याच्या या प्रयोगाला शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये वर्ग 9वी ते 12वी या गटात तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर, प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे यांनी स्वराजच्या प्रयोगाची पाहणी केली व त्यानं संपूर्ण प्रयोग शास्त्रीय भाषेत समजून सांगितला. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.